आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट बर्फी। यासाठी आपण नाही पनीर मावा नाही गॅसचा वापर करणार आहोत। झटपट होणारी ही बर्फी एकदा नक्की बनवून बघा। खूप चवीला अप्रतिम लागते आणि कमी साहित्यात फक्त 3 साहित्यात तयार होणारी ही बर्फी 5 ते 6 मिनिटांमध्ये तयार होते। कमी वेळेमध्ये झटपट होणारी ही बर्फी एकदा नक्की बनवून बघा। मार्केटमधून मिठाई घेणं मग खूप महाग पडतं, तर मग अशा कमी खर्चातला मिठाई तुम्ही एकदा घरी बनवा। बाहेरून आणून विसरून जाल एवढी झटपट अशी ही रेसिपी आहे। याआधीची ही रेसिपी तुम्ही पहा, तीही खूप छान आहे। त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। अगदी मस्त अशी मऊसूद अशी बर्फी तयार झालेली आहे। तर बघूया आपण कसं बनवायची आहे ते। तर इथे बर्फी बनवण्यासाठी आपण अर्धा कप साखर घेतलेली आहे। मिक्सर जारमध्ये आपण ही साखर घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण घालणार आहोत 4 ते 5 वेलच्या आणि याची एकदम बारीक पावडर आपण साखरेची करून घेणार आहोत। त्याबरोबर वेलची छान वाटली जाईल। तर साखर आपली एकदम बारीक पावडर झालेली आहे बघा, मस्त अशी एकदम बारीक पावडर झालेली आहे। तर ही साखर आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि सेम मिक्सर जारमध्ये आपल्याला घ्यायचं आहे। तर ही साखर आधी बाजूला ठेवूया आपण आणि हे जो मिक्सर जार आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत फुटाणा डाळ। तर इथे मी 1 कप फुटाणा डाळ घेतलेली, जी आपण चिवड्यामध्ये वगैरे वापरतो ना, ती चणा डाळ घेतलेली आहे आणि याचीही आपल्याला एकदम बारीक पावडर करायची आहे। आता डाळीचीही बघा किती छान मस्त एकदम बारीक अशी पावडर झालेली आहे। असं वाटत असेल तर तुम्ही ही काढूनही घेऊ शकता, एकदम बारीक चाळणीने चाळून घ्या। पण ही पावडर एकदम बारीक झालेली आहे त्यामुळे चाळून घेत नाही। आता तीही एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप मिल्क पावडर। तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेतली मिल्क पावडर तरी चालेल। आता हे सर्व साहित्य आपण मस्तपैकी असे मिक्स करून घेऊया आणि असं गुठळ्या वगैरे वाटत असेल, कारण साखर लगेचच गुठळ्या होतात, त्यामुळे ते असं वाटत असेल तर फोडून घ्या। तर हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा। तर यामध्ये आता आपण थोडंसं दूध घालूया, 1-1, 2-2 चमचे असं दूध घालून आपण हे पीठ असं पिठाचा गोळ्यासारखं मळून घ्यायचं। एकसाथ दूध घालू नका, कारण साखर असल्यामुळे लगेचच मिश्रण मग ते पातळ होईल, त्याचा साखरेचा ओलसरपणा असतो। तर त्यामुळे एकदम दूध घालू नका, अगदी थोडं 1-1 चमचा घालत आपण हे मस्त असं मिश्रण घट्ट गोळासारखं होईपर्यंत मळून घेऊया। मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील ना, तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। मग असं थोडं घट्ट हाताने मळत गेलं ना, तर दुधामुळे काय होतं, साखरेला ओलसरपणा येतो आणि मस्त असं घट्ट मिश्रण मग एकत्र होतं। नाहीतर मग जर पातळ झालं तर मग बर्फी सेट होणार नाही, म्हणून थोडंसं दूध असं घाला आणि हाताने मस्त असं घट्ट असं एकदम मळत जा। थोड्या वेळाने हाताची उष्णता ही लागली का, साखरेचा ओलसरपणा आणि हाताची उष्णता यामुळे मिश्रण व्यवस्थित घट्ट होतं। तर जास्तही दूध घालू नका बघा, मी थोडंसं दूध घेतलं होतं, 4-5 चमचे एवढंच दूध घेतलं होतं आणि आता थोडंसं तूप घेऊया हाताला लावून आणि हे गोळा एकत्र असं करून घेऊया, म्हणजे हाताला चिकटणार नाही, जो चिकटलेला आहे तेही निघून जाईल। त्यामुळे थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता याचा घट्ट असा गोळा आपण मस्त मळून घ्यायचा आहे। किती झटपट होते बघा, जास्त वेळही लागत नाही। घरी सतत गोड खाण्यासारखं काहीतरी वाटत असतं, त्यावेळेस ही बर्फी तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता। झटपट होणारी स्वस्तामधली मस्त अशी ही बर्फी, तर एकदा नक्की बनवून बघा। आता ह्या मिश्रणाचे आपण 2 पार्ट करून घेऊया, कारण ही बर्फी मी 2 कलरमध्ये बनवते। तुम्ही एकाही कलरमध्ये, सिंगल कलरमध्येही बनवू शकता। आता राहिलेला जो पार्ट आहे त्यामध्ये मी ऑरेंज फूड कलर घालते आहे। तुम्हाला जो आवडत असेल कलर तो घाला। एक 2 पिंचपेक्षा जास्त घालू नका, कारण डार्क कलर येईल। मग थोडंसं असं लाईट कलर दिसायला खूप छान दिसतो। तर आता हे मिश्रण व्यवस्थित आपण घट्ट कलर आहे तो मिक्स करून घेऊया। हे मिश्रण आपलं मस्त बघा, कलर मस्त आलेला आहे, जास्त कलर घालू नका। तर इतपत असं मस्त आता बघा, अजिबात ह्याला चिटकत नाही आहे, व्यवस्थित आपला डो तयार झालेला आहे। आता एक टिफिन वगैरे घ्यायचं आहे किंवा बर्फीचा ट्रे वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्ही ही बर्फी सेट करू शकता। पहिला व्हाईट जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे, स्पूनच्या साहाय्याने वगैरे व्यवस्थित त्याला एक मस्त असं पसरून घ्या व्यवस्थित पूर्ण टिफिनमध्ये। तर हे मिश्रण आपलं व्यवस्थित स्प्रेड करून झालेलं आहे।
बघा एकदम स्मूथ असं करून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपण हे पसरवून घेतलेलं आहे. एकदम दिसायला खूप छान दिसतंय बघा आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते ही बर्फी. आता ही व्हाईट मिश्रण आपलं सेट झालं, त्यावरती आपण हे ऑरेंज कलरचं मिश्रण ठेवणार आहोत आणि तेही असं चमच्याने आपण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. तर ही आपलं ऑरेंज कलरचंही मिश्रण आपलं सेट झालेलं आहे व्यवस्थित. तर आता ही बर्फी आपल्याला तुम्ही चांदीचा वर्क हे वरून लावू शकता, पण मी ड्रायफ्रूट्सने सजवणार आहे. ड्रायफ्रूट्सने लूक खूप छान येतो आणि चांदीचा वर्क सगळीकडेच मिळत नाही, त्यामुळे ड्रायफ्रूट्स घरात असतील, जे ड्रायफ्रूट्स असतील त्याने तुम्ही हे वरती सजावट करू शकता. नाही असेच प्लेन खाली तरी खूपच छान लागते, ड्रायफ्रूटचीही गरज नाही आहे. आता हे ड्रायफ्रूट्स आपण घातलेले आहे ते सेट करण्यासाठी परत चमच्याच्या सहाय्याने थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचे, म्हणजे जे ड्रायफ्रूट्स आहेत बर्फीला व्यवस्थित चिकटतील. जेव्हा आपण कट करणार तेव्हा निघणार नाहीत, म्हणून ते व्यवस्थित स्पूनने आपण असं प्रेस थोडंसं हलकंसं प्रेस करून घेणार आहोत. ही बर्फी आपली बघा किती सुंदर दिसते, कलर किती सुंदर आला आहे बघा. एकदम जेवढी सुंदर दिसेल तेवढीच चविष्ट अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे. तर आता ह्याला आपण 2 लेअरमध्ये बनवलेली आहे. ते आता सेट करण्यासाठी तुम्ही असंच ठेवून द्या, बाहेरही ठेवू शकता 2-3 तासासाठी किंवा फ्रीजमध्येही 2 तास ठेवलं तरी चालेल, बर्फी लगेच सेट होईल. तर ही मी फ्रीजमध्ये ठेवते 2 तासासाठी आणि आपण 2 तासानंतर बघूया बर्फी आपली कशी सेट झाली आहे ते. तर बर्फी आपली बघा मस्त अशी सेट झालेली आहे. 2 तास फ्रीजमध्ये ठेवली होती. फ्रीजमध्ये ठेवायचे, फ्रीझरमध्ये नाही ठेवायचे आणि बाहेर ठेवली तरी बर्फी व्यवस्थित सेट होणार आहे. तर ह्या आता बॉक्समधून आपण काढून घेऊया. बाजूचा बटर पेपर लावलेला आहे तोही काढून टाकायचा आहे आपल्याला. आणि या बर्फीचे आता आपण पीसेस करून घेणार आहोत. बघा किती मस्त लेअर, बघा किती छान आलं आहे, दिसायला किती सुंदर दिसते आपली ही बर्फी आणि तेवढीच चविष्ट आपली बर्फी तयार झालेली आहे. कोण म्हणेल का ही आपण बिना गॅसचा वापर करता घरामध्ये तयार केलेली आहे म्हणून. महागाईतली महागाई मिठाई आपण मार्केटमधून आणतो, तर आता आणायची गरज नाही, घरीच बनवू शकता. किती स्वस्त आणि मस्त अशी ही मिठाई, सणवार असेल किंवा घरी काही फंक्शन वगैरे असेल तर तुम्ही ही झटपट अशी बर्फी बनवू शकता. तर याचे ना आता पीसेस करून घेऊया. पीसेस कट करतानाही तुम्हाला समजत असेल किती स्मूथ आणि मस्त अशी ही बर्फी तयार झालेली आहे. याचे पीसेस मी तुम्हाला दाखवते. लेअर बघा किती छान आलेत, मस्त दिसे आणि वरून ड्रायफ्रूट्स वगैरे लावल्यामुळे बर्फीला लूक एवढा सुंदर आला आहे ना आणि तेवढीच चविष्ट अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा ही बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल. आणि रेसिपी आवडत असेल तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्येही ज़रूर शेअर करा. बर्फी बघा किती स्मूथ एकदम अशी झालेली आहे, एकदम सॉफ्ट, तुटतानाच तुम्हाला समजत असेल.